हॅलो 24 तास या आमच्या खास कार्यक्रमात मी मधुरा तुमचं मनपूर्वक स्वागत करते आणि अर्थातच या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण बालसंगोपन ते करिअर आणि बँकिंग ते व्यवसाय अशा विविध टप्प्यांचा वेध घेत असतो आणि आज आपण स्टडी MBBS इन रशिया या विषयाबद्दल चर्चा करणार आहोत आणि याबद्दल मार्गदर्शन करणार आहेत या विषयातील तज्ञ डॉक्टर अमित कांबळे। विषयाकडे वळण्यापूर्वी मी अमित सरांचं आणि त्याचबरोबर आपल्या सोबत आहेत एलिझाबेथ स्पॅगिना ह्या डेलिगेशन आहेत कझान युनिव्हर्सिटीच्या, त्यांचं स्वागत करणार आहे। नमस्कार दोघांचंही हॅलो 24 तास या कार्यक्रमात। आणि अर्थातच अमित कांबळे यांची ओळख करून द्यायची झाल्यास डॉक्टर अमित कांबळे एके एज्युकेशनल कन्सल्टंटचे चेअरमन आणि MD आहेत। रशियातील वोल्गोग्राड युनिव्हर्सिटीतून त्यांनी आपलं मेडिकलचं शिक्षण पूर्ण केलंय। ते स्वतः 16 वर्षे रशियात राहून आलेत, शिवाय ते स्वतः विद्यार्थ्यांसाठी 6 महिने रशियात राहून त्यांची संपूर्ण काळजी घेतात आणि आतापर्यंत एके एज्युकेशनलने 700 विद्यार्थ्यांना रशियातील मेडिकल शिक्षणासाठी पाठवलंय। मोस्ट प्रॉमिसिंग ओव्हरसीज मेडिकल एज्युकेशन कन्सल्टंट्स इन इंडिया हा पुरस्कार देऊन एके एज्युकेशनलला गौरवण्यात आलंय। चला तर रशियातील मेडिकलच्या संधी आणि शिक्षण पद्धतीबद्दल आपण अधिक जाणून घेऊया डॉक्टर अमित कांबळे यांच्याकडून। पुन्हा एकदा स्वागत आहे दोघांचंही। आणि अर्थातच सर मला विचारायचं आहे की रशियामध्ये MBBS साठी खूप मोठी संधी उपलब्ध आहे। कझान युनिव्हर्सिटी ह्यातील एक अग्रगण्य युनिव्हर्सिटी समजली जाते। अर्थातच कझान युनिव्हर्सिटीची काय पार्श्वभूमी आहे आणि एकूणच तिथल्या युनिव्हर्सिटीचं नेटवर्क कसं आहे? कझान युनिव्हर्सिटी जी आहे ह्याची स्थापना 14 नोव्हेंबर 1804 या साली अलेक्झांडर फर्स्ट यांनी केलेली होती। याच्यामध्ये दोन प्रामुख्याने विद्यापीठ आहेत, म्हणजे कझान मेडिकल युनिव्हर्सिटी आणि कझान फेडरल युनिव्हर्सिटी। म्हणजे जर आपण बघितलं तर 210 वर्षांहून अधिक ही युनिव्हर्सिटी कार्यरत आहे। त्याचप्रमाणे बरेचसे विद्यार्थी जे या विद्यापीठात शिकून आलेले आहेत इंडियात परत, ते ऑलरेडी सक्सेसफुली MCI ची परीक्षा देऊन ऑलरेडी गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये सध्या काम करत आहेत। वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, त्याचप्रमाणे मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया, ECFMG मान्यताप्राप्त विद्यापीठ आहेत आणि त्याच्यामुळे भरपूर विद्यार्थी आणि तिकडे जाऊन त्यांचं एज्युकेशन कंप्लीट करत आहेत। जर रशियन नेटवर्क आपण जर बघितलं तर जवळपास 2 लीडिंग युनिव्हर्सिटीज रशियन नेटवर्कमध्ये आहेत आणि 10 फेडरल युनिव्हर्सिटीज आहेत। त्या 10 फेडरल मधली एक ज्याचा डेलिगेशन आज आपल्याकडे आहे ते कझान फेडरल युनिव्हर्सिटी। त्याचप्रमाणे 29 रिसर्च युनिव्हर्सिटीज आहेत, 55 स्ट्रॅटेजिक डेव्हलपमेंट युनिव्हर्सिटीज आहेत आणि 514 आणि तिथं इंग्लिश मीडियम मध्ये शिकवलं जातं। त्याच्यामुळे एक लीडिंग युनिव्हर्सिटी मध्ये शिक्षण घेणं हे जास्ती फायद्याचं आहे। आणि मला असं वाटतं की त्यामुळे भारतीय विद्यार्थ्यांना तिथे शिक्षण घेणं जड जाणार नाही, कारण की इंग्लिश मीडियम मधनं त्यांना शिक्षण मिळू शकतं। कारण की आपण बघितलं तर इंग्लिश ही वर्ल्ड वाईड लँग्वेज समजली जाते आणि तिथून शिक्षण घेतलं तर नक्कीच त्यांना फायदा होऊ शकतो। आणि त्याचबरोबर रशियन लँग्वेज ही तशी सोपी आहे शिकण्यासाठी, तर तिथे जाऊन ते रशियन लँग्वेजही शिकू शकतात। नक्कीच मला तुम्हाला विचारायचं असं आहे की कझान एज्युकेशनलची एकूणच युनिव्हर्सिटीची काही वैशिष्ट्ये आहेत का आणि ती कोणती आहेत? सगळ्यात पहिले जसं मी सांगितलं की वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन मान्यता प्राप्त आहे। बरोबर आहे। इंग्लिश मीडियम मध्ये शिक्षण पद्धती आहेत। त्याचप्रमाणे बरेच विद्यार्थी ऑलरेडी शिकून इंडियात काम करत आहेत। त्याचप्रमाणे 3,500 विद्यार्थी आहेत, जवळपास 90 देशातून ऑलरेडी या युनिव्हर्सिटीमध्ये शिकत आहेत। 190 म्युच्युअल कोऑपरेशन्स आहेत 53 कंट्रीज बरोबर। त्याचप्रमाणे उत्तम लायब्ररीची सोय, त्याचप्रमाणे उत्तम हॉस्टेल फॅसिलिटीज ह्या सगळ्या ह्या युनिव्हर्सिटीमध्ये आहेत। त्याचप्रमाणे ह्याचं जे रँकिंग आहे हे QS रँकिंग वर्ल्ड युनिव्हर्सिटीज मध्ये ह्या कझान फेडरल युनिव्हर्सिटीचा समावेश आहे। त्याचप्रमाणे QS ब्रिक्स रँकिंग याच्यामध्ये समावेश आहेत। त्याचप्रमाणे वेबोमेट्रिक्स हे जे रशियन फेडरेशनचं एक रँकिंगची पद्धत आहे त्याच्यामध्ये टॉप युनिव्हर्सिटीजमध्ये आपण आहोत। त्याचप्रमाणे टाइम्स हायर एज्युकेशन ही जी एक रँकिंग पद्धत आहे त्याच्यात देखील आपण लीडिंग युनिव्हर्सिटीमधून मध्ये आपला समावेश आहे। आणि अशा फार युनिव्हर्सिटीज आहेत। आमच्या रशियन गव्हर्नमेंटने एक 5:100 असा एक गव्हर्नमेंटचा प्रोग्राम आहे जो जगभर चालतो आणि ह्याच्यात कॉम्पिटेटिव्हनेस, एज्युकेशनल आणि रिसर्च ऍक्टिव्हिटीज वर जास्ती भर दिला जातो। त्याच्यामध्ये कझान विद्यापीठाचा समावेश आहे। आता तुम्ही म्हणालात की कझान विद्यापीठ एक उत्कृष्ट दर्जाचं विद्यापीठ आहे, अर्थात मुलांना तिथे जाऊन एक चांगली उत्तम शिक्षण पद्धती मिळते। अर्थात आपल्या अभ्यासक्रमाबद्दल एकूणच मेडिकलच्या तिथल्या अभ्यासक्रमाबद्दल आपल्या विद्यार्थ्यांना काय मार्गदर्शन कराल? कारण की ज्यांना कोणाला जाण्याची इच्छा असेल, इथे ऍडमिशन मिळत नाहीये, तर नक्कीच ते रशियाचा विचार करू शकतात, त्याबद्दल काय सांगाल? 6 वर्षाचा हा फुल टाइम कोर्स आहे आणि हे 6 वर्ष 3 पार्ट्स मध्ये डिवाइड झालेले आहेत।
पहिले 2 वर्ष ह्याला आपण म्हणतो बेसिक किंवा प्री क्लिनिकल मेडिसिन, 3rd आणि 4th इयर ह्याला आपण पॅराक्लिनिकल स्टडीज हा करिक्युलमचा पार्ट आहे, आणि 5th आणि 6th इयर हा क्लिनिकल मेडिसिन, असा 6 वर्षाचा हा कालावधी आहे जो आपल्या विद्यार्थ्यांना तिथे जाऊन कंप्लीट करावा लागतो. आणि अर्थातच हॉस्टेल्स आणि सिक्युरिटी बद्दल, कारण की इथून जेव्हा भारतीय मुलं आपले पालक जेव्हा पाठवतात तेव्हा कुठेतरी एक सिक्युरिटी हा फार महत्त्वाचा मुद्दा असतो, आणि मुलींची सिक्युरिटी सगळ्यात खास करून फोकस केली जाते. पालकांना तुम्ही काय सांगाल सिक्युरिटी बद्दल आणि हॉस्टेलच्या एकूणच सोयींबद्दल? नक्कीच मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून देखील सर्व आमच्या पालकांना सांगू इच्छितो की ज्या विद्यापीठामध्ये हॉस्टेलची सोय नाही त्या विद्यापीठांमध्ये विद्यार्थी न पाठवलेले बरे, कारण त्यांची तिथं गैरसोय होती. बरोबर. कझान फेडरल युनिव्हर्सिटीमध्ये जे स्टुडंट कॅम्पस आहे त्याला आम्ही युनिव्हर्सिटी ॲट विलेज असं म्हणतो. 13,000हून जास्ती विद्यार्थी ह्या ठिकाणी राहू शकतात. तिथं त्यांचं 24 तास हॉस्पिटल आहे, 24 आवर्स फार्मसी आहे, सेपरेट हॉस्टेल्स आहेत मुलींसाठी मुलांसाठी, त्याचप्रमाणे तिथं कॅफेटेरियाज आहेत, स्पोर्ट्स इक्विपमेंट आपल्याला जर रेंटनी घ्यायचे असतील तर ते देखील आहेत, लायब्ररीज आहेत, अशा सगळ्या सोयी आहेत. आणि सिव्हिलियन्सनी ह्या सिटीमध्ये म्हणजे स्टुडंट सिटीमध्ये प्रवेश करू शकत नाहीत. प्रत्येक स्टुडंटला एक ID दिला जातो आणि त्या ID नुसारच त्यांना आत सोडलं जातं. म्हणजे जर आपण असे काही फोटोग्राफ्स बघतोय नक्कीच, जर तुम्ही रूम देखील बघू शकता की इट्स अ वेल फर्निश्ड हॉस्टेल, आणि ह्या प्रोजेक्टला देखील एक अवॉर्ड मिळालेला आहे फॉर इनोव्हेशन साठी, एक सोशल ऍक्टिव्हिटी फॉर युथ म्हणून ह्या हॉस्टेलला आणि ह्या एंटायर सिटीला एक अवॉर्ड देखील मिळालेला आहे. बरोबर. आणि एकूणच आपण बघितलं तर सिक्युरिटीची खूप चांगली व्यवस्था त्या ठिकाणी बघायला मिळते, आणि रशिया आणि भारत यांचे संबंध तसे चांगले असल्यामुळे सिक्युरिटी साठी काही टेन्शन घेण्याची पालकांना तरी गरज नाहीये. आणि तुम्ही 6 महिने जवळपास आपल्या स्टुडंट सोबत असतात आणि एकूणच त्यांची पूर्ण काळजी घेत असतात. मला त्याबद्दल जाणून घ्यायचंय. मागच्या वर्षी देखील मी सप्टेंबरला रशियामध्ये बॅच घेऊन गेलेलो होतो. 6 महिने तिथं राहण्याचं कारण काय, कारण प्रत्येक मुलांचे नीड्स ह्या डिफरंट असतात आणि त्यांना तिथं एक पेरेंटल गायडन्स म्हणा किंवा सपोर्ट म्हणा हा दुसरा कुणाकडून नसतो. तर प्रत्येक जणांचे जसं काही हॉस्टेल्समध्ये प्रॉब्लेम असतात, काही ग्रुप्समध्ये प्रॉब्लेम्स असू शकतात, किंवा थंडीचे हे असतात, किंवा टीचरनी सांगितलेलं कदाचित काही कळत नसेल, तर अशा बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या एका विद्यार्थ्याला पोस्ट ऍडमिशन म्हणजे तिथं गेल्यानंतर लागू शकतात. तर ह्या सगळ्या गोष्टी बारकाईने हँडल करायला याव्यात म्हणून मी तिथं जाऊन त्यांच्यासोबत राहत असतो. आतापर्यंत AK एज्युकेशनलने जवळपास 700 विद्यार्थ्यांना रशियामध्ये मेडिकल स्टडीजसाठी पाठवलेला आहे, आणि अतिशय उत्कृष्ट दर्जाचा अभ्यासक्रम तिथे शिकवला जातो. त्याचबरोबर गुणांची आणि शिक्षण पद्धतीची काही वेगळी पद्धत तिथे आहे का, आणि काय सांगाल त्याबद्दल? ज्याला आपण म्हणतो मार्किंग सिस्टीम ही रशियामध्ये पर्सेंटेज वाईज घेतली जात नाही, त्यांना ग्रेड्स दिले जातात. तर 5 ग्रेड म्हणजे हा एक्सलंट ग्रेड आहे, ज्याला आपल्या पर्सेंटेजमध्ये आपण म्हणू शकतो 90 ते 100 मार्क्स. त्यानंतर 4 ग्रेड आहे ज्याला आपण गुड ग्रेड म्हणू शकतो, म्हणजे 80 to 90%, आणि 3 ग्रेड म्हणजे 70 to 80%. अशा पद्धतीने हा ग्रेड्स आहेत. आणि 2 ग्रेड हा म्हणजे फेल्युअर आहे, बट घाबरण्याचं काही कारण नाही. जर आपण फेल झालो तर आपण रिवर्क आपल्या टीचर बरोबर करून आपण नंतर इम्प्रूव्हमेंट एक्झाम देखील देऊ शकता. बरोबर आहे. आपल्यासोबत डेलिगेशन आलेले कझान फेडरल युनिव्हर्सिटीच्या, आपण त्यांच्याशी देखील बातचीत करणार आहोत. एलिझाबेथ, हॅलो. ऍक्च्युअली आय वॉन्ट टू आस्क यू अबाउट अर्न अँड लर्न. इज देअर सिस्टम एनिथिंग इन कझान युनिव्हर्सिटी? Earn and learn. So if while studying students want to work, so it's possible, of course, but during studies? Yes, during studies it's possible, but there is no point, because they won't get enough money for life, because they won't pay them too much money because they're just students. So to work at hospitals they have to be doctors who had practice. And actually we think that students should study while studying. It's more better. Okay, म्हणजे
स्टडीवरती जास्त फोकस Focus करणं फार असणं गरजेचं महत्वाचं आहे. आहे, हेच एलिझाबेथने सांगितलेलं आहे. कारण की आपण जर अभ्यासावरती जास्त लक्ष दिलं तर नक्कीच आपण एक चांगले डॉक्टर होऊ शकतो. आणि कझान युनिव्हर्सिटी सारख्या युनिव्हर्सिटीतनं आपण मेडिकलचं शिक्षण घेतलं तर नक्कीच त्याचा फायदा त्या विद्यार्थ्याला होऊ शकतो आणि अर्थातच देशाला देखील. मला सर तुम्हाला असं विचारायचं आहे की एकूणच फी स्ट्रक्चर जे आहे ते नेमकं कसं आहे आणि लोन मिळतं का, एज्युकेशनल लोन खास करून? परत तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की प्रत्येक रशियन विद्यापीठात ही फी ही प्रत्येक वर्षाला आकारली जाते, ना की 6 वर्षाची फी एकदम भरावी लागत नाही. बरोबर आहे. बरेच असे एजंट्स आहेत की फी 6 वर्षाची एकदम घेतात आणि त्यामुळे बरेच मुलांची तशी फसवणूक होते. हे फेक एजन्सीज असतात. अंदाजे कझान विद्यापीठाची जी ह्या वर्षाची फी आहे, जर भारतीय चलनात जर आपण बघितलं तर 3 ते 3.25 लाख रुपयापर्यंत खर्च आहे. ही कॉलेजची फी आहे. जर हॉस्टेलची फी जर बघितली तर अंदाजे 15 ते 20 हजार रुपये आणि मेडिकल इन्शुरन्स अंदाजे 6 ते 7 हजार रुपये. म्हणजे एकूण जर आपण सगळे टोटल केली तर अंदाजे 3.25 ते 3.5 लाख रुपये प्रत्येक वर्षाला एका विद्यार्थ्याला खर्च येऊ शकतो. बरोबर. मग लोनची काही प्रोसिजर आहे का? तुम्ही काही लोनच्या साठी काही मदत करता का? ऑफकोर्स ज्या बँक्सला अप्रोच जेव्हा आपण होत असतो तेव्हा तुमचं ऍडमिशन कन्फर्मेशन लेटर असणं खूप आवश्यक आहे. त्याच्यावर तुमचे जे पूर्ण डिटेल्स आहेत, कॉलेजचे फीजचे, हॉस्टेल फीजचे, मेडिकल इन्शुरन्स, विजा एक्सटेन्शन, ह्या सगळ्या ज्या ओरिजिनल पेपर्स तुम्ही तुमच्या बँकला सबमिट करायचे. आणि फार अशा केसेसमध्ये जेव्हा लोन सँक्शन होतं तेव्हा बँक डायरेक्टली युनिव्हर्सिटीला पेमेंट करतात. तशाही सोयी आहेत. सगळ्या विद्यापीठांमध्ये तशी सोय नाहीये, बट काही काही विद्यापीठ करन्सीमध्ये आता डिफरन्स आहे, तर मग अशा वेळेस काय होतं? जेव्हा करन्सी डिफरन्स येतो तेव्हा एक तर विद्यार्थी स्वतः तिथं भरतो, जो काय डिफरन्स असतो फायनान्शियल डिपार्टमेंट त्यांना सांगतं की हा डॉलर टू रुबल टू इंडियन रुपीज एवढा डिफरन्स आहे आणि तो विद्यार्थी तिथं डायरेक्ट भरू शकतो. बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात एक एज्युकेशनल विद्यार्थ्यांना अर्थातच मेडिकलचं शिक्षण घेण्यासाठी नक्कीच एक चांगली संस्था आहे असं म्हणायला हरकत नाही. लोनसाठी देखील ते मदत करतात, त्याचबरोबर एक चांगली युनिव्हर्सिटी मिळवून देण्यासाठी देखील त्यांचे प्रयत्न असतात. मात्र जेव्हा आपण विचार करतो आपल्याला मेडिकलला जायचं तेव्हा चांगले पर्सेंटेज हा क्रायटेरिया आपल्यासाठी बनलेला असतो. ह्यासाठी काही स्पेशली पर्सेंटेजची गरज असते का, किंवा काही टेस्ट एक्झाम्स असतात का युनिव्हर्सिटीची मार्फत? एक एज्युकेशनल कन्सल्टंट्स जवळपास 12 विद्यापीठांबरोबर संलग्न आहे. प्रत्येक युनिव्हर्सिटीचे रिक्वायरमेंट वेगळे आहे. काही युनिव्हर्सिटीजमध्ये 50 अँड अबव पर्सेंटेज चे ज्या विद्यार्थी 12वीचे आहेत सायन्स, त्यांना ऍडमिशन होऊ शकतं. बट कझान मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये जे आम्ही एलिजिबिलिटी क्रायटेरिया ऍडमिनिस्ट्रेशनने ठरवलेली आहे ती 65% आहे. फिजिक्स, केमिस्ट्री अँड बायोलॉजी आणि 65 मार्क्स इन इंग्लिश. असे जर आपल्याला मार्क्स असतील तर अवश्य आपलं ऍडमिशन पॉसिबल आहे. नक्कीच. आणि खाली ऍडमिशनसाठी तुम्ही फोन करू शकता. आपले नंबर्सही डिस्प्ले झालेले आहेत. आणि येत्या 5 जूनला पहिली ऍडमिशनची प्रोसिजर सुरू होते पुण्यामध्ये, तर नक्कीच याचा लाभ घ्यायला हरकत नाहीये. अर्थातच सर आपण बघितलं तर कझान युनिव्हर्सिटीचं नाव तसं रशियामध्ये खूप नावाजलेलं आहे, एक प्रतिष्ठित युनिव्हर्सिटी समजली जाते. मात्र अनेकदा असं होतं की विद्यार्थ्यांची किंवा पालकांची फसवणूक होते, मग ते फेक एजन्सी मार्फत होऊ शकते. मात्र नेमकं फेक एजंट हे नेमके कसे ओळखावे पालकांनी? सगळ्यात पहिलं रशियन गव्हर्नमेंट जे आहे किंवा रशियन विद्यापीठ अशा लोकांना त्यांचे रिक्रुटिंग ऑफिसर्स असे नेमतात जे डॉक्टर्स आहेत किंवा रशियाशी त्यांचा काहीतरी संबंध आहे. ऑथरायझेशन्स चेक करणं खूप गरजेचं आहे, ओरिजिनल ऑथरायझेशन्स. त्याचप्रमाणे जे डॉक्युमेंटेशन तुम्हाला दिलं जातं, विद्यापीठांच्या वेबसाईट्सवर ह्या एजन्सीजची नावं असतात, ते चेक करणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे एका विद्यार्थ्याला जर रशियाला जायचं असेल म्हणजे त्यांचा ऍडमिशनचा खर्च, त्यानंतर त्यांचे ऍडमिशनची पूर्ण प्रक्रिया, ह्यासाठी फार तर 75,000 to 80,000 पर्यंत जास्तीत जास्त लागू शकतात. त्याच्यापेक्षा जास्ती लागत नाहीत. कारण आपल्याला इथं आम्ही काय मदत त्यांची करतो, प्रक्रिया सगळी इथं करतो, तिकीटिंग असतं, विजा असतं आणि बाकीचे डॉक्युमेंटेशन. तर 75 ते 80 हजारापेक्षा जास्ती ह्या ऍडमिशन प्रोसिजरसाठी लागत नाहीत. जर जास्ती लागले तर आपल्याला समजायला पाहिजे की तुमच्याकडून जास्ती पैसे ऑलरेडी घेतले जात आहेत. त्याचप्रमाणे एक अशी सुविधा असायला पाहिजे की विद्यापीठाची फी विद्यार्थ्यांनी डायरेक्ट भरलेली कायमपणे, म्हणजे एजन्सीकडे भरण्यापेक्षा डायरेक्ट विद्यार्थ्यांकडे. जसं तुम्ही मगाशी सांगितलं की लोनच्या प्रोसिजरमध्ये डायरेक्टली चेक तो कझान युनिव्हर्सिटीकडे जातो. अर्थातच अशा मार्फत जर गेलं तर नक्कीच आपली फसवणूक होणार नाही. आणि अर्थात आपला पालक वर्ग आता तसाच
सुजाण झालेला आहे. नक्कीच. ह्या सगळ्या एकूणच फेक एजन्सीच्या पासून ते दूरच असतात आणि एके एज्युकेशनल कन्सल्टंट म्हणून आज मोठं नाव आहे अमित सर तुमचं. आणि अर्थात आपण एक छोटासा ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेक नंतर मला इतरही काही प्रश्न विचारायचे आहेत, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. तेव्हा हॅलो 24 तास मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हॅलो 24 तास. हॅलो 24 तास या आमच्या विशेष कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज आपण स्टडी MBBS इन रशिया या विषयावर चर्चा करतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत एक एज्युकेशनल कन्सल्टंटचे डॉक्टर अमित कांबळे. मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळते आणि अर्थातच अमित सर मला तुम्हाला बरेच प्रश्न विचारायचे आहेत, कारण की आपले विद्यार्थी देखील उत्सुक असतात की रशियामध्ये जर आपल्याला मेडिकलचं शिक्षण आणि ते देखील खूप दर्जेदार पद्धतीने मिळत असेल तर नक्कीच त्यांना इंटरेस्ट असतो. मला हे विचारायचं की एकूणच अभ्यासक्रम तर अतिशय वेगळा असतो, पण WHO प्रमाणित हा अभ्यासक्रम आहे असं तुम्ही मगाशी बोलताना म्हणाला. पार्श्वभूमी एकूणच कझान युनिव्हर्सिटीची खूप अतिशय चांगली आहे. अभ्यासक्रमाबद्दल तर झालं, हे अभ्यासक्रमाची प्रोसिजर आणि एकूणच अभ्यासक्रम कधीपर्यंत सुरू होणार आहे आणि सुट्टी साधारणतः कधी असते ह्या विद्यार्थ्यांना? त्यांचं फर्स्ट सेमिस्टर असतं. बरं. जानेवारी महिन्यात त्यांची विंटर एक्झाम असते. त्याच्यानंतर 15 दिवसांची विंटर वेकेशन असते. त्यानंतर 1 फेब्रुवारी ते 30 मे यांचं सेकंड सेमिस्टर स्टार्ट होतं आणि समर एक्झाम्स जे असतात त्या जून महिन्यात असतात. आणि एक्झाम झाल्यानंतर 2 महिने म्हणजे जुलै आणि ऑगस्ट असे 2 महिने त्यांना सुट्टी असते. त्यावेळेस ते एकतर तिथं थांबू शकतात किंवा इंडियाला सुट्टीला परत येऊ शकतात. बरोबर आहे. आणि आपण बघितलं तर आता रशियामध्ये एखादा भारतीय विद्यार्थी शिक्षणासाठी गेला तर नक्कीच त्याचा खाण्यापिण्याचा खर्च असेल किंवा ट्रान्सपोर्टेशनचा खर्च असेल, हा साधारणतः किती येऊ शकतो आणि त्याला काही वेगळं करण्याची गरज आहे का? आता कझान शहराबद्दल जर आपण बघितलं तर कझान ही रशियाची 3री राजधानी आहे. बरोबर. आणि भारतापासून डायरेक्ट फ्लाईट्स आहेत, म्हणजे मुंबईपासून दिल्लीपासून डायरेक्ट आपण कझानला पोहोचू शकतो. जर खर्चाचं जर सिनारिओ जर आपण पाहिला तर अंदाजे $100 ते $150 म्हणजे 7 ते 10 हजार रुपये दरमहा, म्हणजे त्याच्यात त्यांचं ट्रान्सपोर्टेशन, लोकल ट्रान्सपोर्टेशन, त्याचप्रमाणे त्यांचं जेवण, त्यांचं बाकीचे जे काही ॲक्टिव्हिटीज, मोबाईल रिचार्ज असू देत किंवा डे टू डे ॲक्टिव्हिटीसाठी लागणारा जो खर्च आहे तो एक $100 ते $150 किंवा मॅक्सिमम $200 पर्यंत त्यांना खर्च लागू शकतो. पण हे व्हेरी होतं विद्यार्थी टू विद्यार्थी आणि सिटी टू सिटी, म्हणजे हा कमी पण होऊ शकतो आणि हा जास्त पण होऊ शकतो. मात्र कझान युनिव्हर्सिटीमध्ये खास करून आता भारतीय विद्यार्थी जेव्हा जातो तेव्हा त्याला इंग्लिशचं नॉलेज बऱ्यापैकी असतं, मात्र रशियन लँग्वेज ही तिथे शिकवली जाते का? खास करून अभ्यासक्रमात ह्या रशियन लँग्वेजचा समावेश करण्यात आलाय का? ऑफकोर्स रशियन लँग्वेज प्रत्येक विद्यार्थ्याला शिकवली जाते, कारण जेव्हा हे विद्यार्थी क्लिनिकमध्ये जाणार आहेत तेव्हा त्यांना ज्या पेशंट्सशी संवाद साधायचा आहे किंवा जे कम्युनिकेशन करायचं आहे हे लोकल लँग्वेजमध्ये असणार आहे. बरोबर आहे. सो रशियन लँग्वेज हा वेगळी भाषा नसून इट्स अ पार्ट ऑफ करिक्युलम. म्हणजे फर्स्ट इयर पासून 4थ्या वर्षापर्यंत त्यांना तुम्ही म्हणजे आम्ही ट्रेन करत असतो की रशियन लँग्वेज म्हणजे फर्स्ट आपण अल्फाबेट्सने स्टार्ट करतो, मग सेंटेन्स कन्स्ट्रक्शन, मग ते एकमेकांशी बोलायला लागतात. सो एक 3 ते 6 महिने लागतात एका विद्यार्थ्याला लँग्वेज पिकअप करायला. तशी फार अवघड लँग्वेज नाही आहे, सोपी भाषा आहे. नक्कीच. अर्थातच म्हणजे रशियामध्ये जाऊन अभ्यास करायला काही हरकत नाहीये मेडिकलचा. आणि ह्या ऍडमिशन प्रोसिजर विषयी काय सांगाल? ॲडमिशन जे रशियामध्ये जाणारे विद्यार्थ्यांसाठी फर्स्ट जो ॲडमिशन राऊंड आहे तो 5 तारखेला पुण्या या ठिकाणी ठेवलेला आहे. 5 जूनला. कारण रिझल्ट असणं खूप गरजेचं आहे. 10th स्टँडर्डचे, 11th स्टँडर्ड आणि 12th स्टँडर्डचे मार्कशीट्स च्या बेसिसवर त्यांचे ॲडमिशन होत असतं. ॲडमिशनच्या वेळेस त्यांचे पालक त्यांच्यासोबत असले तर खूप बरं राहील, कारण त्यांच्या ज्या शंका असतील, त्यांचे जे प्रश्न असतील ते जर आपण एकत्रित बसून ते सॉल्व्ह केले तर चांगलं असू शकतं. आणि 65% आणि अबाव ज्यांना मार्क्स असतील त्यांना अवश्य कझान युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन मिळेल. पण जर एखाद्या विद्यार्थ्याला 65 पेक्षा कमी जर असलं तर त्यांनी देखील निराश होण्याची गरज नाही, कारण आमच्याकडे 12 अशा विद्यापीठ आहेत जिथे इंग्लिश माध्यमातून शिकवलं जातं. ते देखील विद्यापीठ चांगले आहेत, पण तिथं कझानमध्ये त्यांचं ऑफकोर्स ॲडमिशन होऊ शकणार नाही. बरोबर आहे. आणि आपल्याला कझान संदर्भात अजून माहिती जाणून घ्यायची आहे एलिझाबेथकडनं. एलिझाबेथ, ऑफकोर्स यू आर देअर इन Kazan University. So, is there taken any ragging in university premises?
No, actually, all students are friendly, and especially students from the second course will help first-year students. And all groups have curator who also always is ready to listen their problems and to help them. And there is no problem like regular. What kind of help? If they have problems like with teachers, maybe somebody don't understand them, they can help, they can explain what to do, how to do, and they won't have any problems. They always can ask for help. Okay, and what about girl security? Girl security. What can I say? At University Village where they live, it's absolutely a secure place. Like we have high equipment, and it's safely. Like no one else except students and teachers from KFU can be allowed there. And about at university we also have security, and city is really friendly, and there is no problems for girls like for anybody else. Anytime in night and all? At night time, I think also no, because mostly I think that foreign students don't go for a walk at night because I don't know. I cannot संध्याकाळी explain. 7 नंतर सिटी बंद बंद होते होते. आणि त्याच्यामुळे 7 नंतर विद्यार्थ्यांना बाहेर जायला परमिशन Permission नाही, देत कारण सगळ्या गोष्टी त्यांना कॅम्पसमध्येच असतात. कॅम्पसमध्ये अवेलेबल असतात. अर्थातच मला हे विचारायचे, कारण की काय होतं की बऱ्याचदा सिटी फिरण्याची इच्छा असते, Correct. भारतीय विद्यार्थी गेलेले असतात, एका वेगळ्या देशामध्ये आपण गेलो तर आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याची संधी मिळते. Correct. तर ऑफकोर्स म्हणजे तेव्हा काही विद्यार्थ्यांना वेगवेगळे असे अनुभवही येतात. मग ते चांगले असतील, कधी वाईट असतील, असे अनुभव येतात. एकूणच रशियन लोकांबद्दल काय भावना भारतीय विद्यार्थ्यांनी आतापर्यंत तुमच्या समोर मांडल्यात? रशियन जे पॉप्युलेशन आहे, जेव्हा त्यांच्या सिटीमध्ये आपण म्हणजे कझानबद्दल जर आपण फार फ्रेंडली लोक आहेत, आणि वी आर व्हेरी लकी की अशा फ्रेंडली सिटीमध्ये हे युनिव्हर्सिटीज आहेत. कुठल्याही विद्यार्थ्यांना अब्यूज झालेलं नाही आहे त्या ठिकाणी, आणि म्हणजे दिवस असू देत किंवा रात्र असू देत. शक्यतो जसं मी सांगितलं की सिटी एकदा युनिव्हर्सिटीची सिटी जेव्हा स्टुडंट सिटी जेव्हा क्लोज होते तेव्हा आपण बाहेर जाऊ शकत नाही, कुणी आत येऊ शकत नाही. सिगरेट स्मोकिंग किंवा अल्कोहोल हे ह्या पूर्ण कुठल्याही युनिव्हर्सिटीमध्ये प्रकारची व्यसनं व्यसनं अलाउड नाही आहेत, कारण क्लोज सर्किट कॅमेराज आहेत, वॉर्डन्स आहेत, आणि म्हणजे बऱ्याच गोष्टी तिथं सांभाळलेल्या आहेत. त्याचप्रमाणे युनिव्हर्सिटीचं एक स्पेशल डिपार्टमेंट आहे जे पालकांसोबत क्लोजली काम करत आहे. म्हणजे जर काही आवर्स किंवा काही दिवस जर विद्यार्थी क्लासला आला नाही तर ईमेल्स किंवा त्यांना इन्फॉर्मेशन दिली जाते. प्रत्येक ग्रुपला केअर टेकर्स असतात, जसं मॅडमनी सांगितलं की केअर टेकर्स असतात, तर त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला केअर टेकर्स आहेत. आणि काहीही प्रॉब्लेम असला, म्हणजे फायनान्शियल प्रॉब्लेम असू देत किंवा अकॅडमिक प्रॉब्लेम असू देत, ह्या सगळ्या गोष्टी सॉल्व्ह करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी डिपार्टमेंट्स आहेत. बरोबर आहे. अर्थातच हे सिक्युरिटी फार महत्वाची आहे. म्हणजे भारतीय विद्यार्थी असो किंवा तुमचा अमेरिकेवरनं US वरनं एखादा आलेला विद्यार्थी असो, या प्रत्येकासाठी सिक्युरिटी हा फार महत्वाचा मुद्दा समजला जातो. एकूणच सिक्युरिटी बद्दलचा मुद्दा आपण बाजूला ठेवून स्क्रीनिंग टेस्ट ही तुमची घेतली जाते. स्क्रीनिंग टेस्ट म्हणजे नेमकं काय आहे आणि ही कधी परीक्षा द्यायची? स्क्रीनिंग टेस्ट ही नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्सच्या द्वारे कंडक्ट केली जाते. मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया ही एक्झाम घेत असते. वर्षातून 2 वेळेस ही एक्झाम असते. बेसिकली जे विद्यार्थी रशियातून पुन्हा भारतात येतात त्यांना ही टेस्ट देणं गरजेचं आहे, आणि 50% ह्याचं पासिंग आहे. ऑलरेडी आता महाराष्ट्रामध्ये काही सेंटर्स आहेत ज्या सेंटर्समध्ये जाऊन आपण ही एक्झाम देऊ शकतो. दिल्लीला जाण्याची काही गरज नाही आहे. मुंबई, त्याचप्रमाणे नवी मुंबई, पुणे या ठिकाणी सेंटर्स आहेत, आणि त्या सेंटर्सनी च्या द्वारे आपण ही एक्झाम देऊ शकतो. सपोज जर एखादा विद्यार्थी फेल झाला तर लाईफ टाईम तो देऊ शकतो. लाईफ टाईम ही एक्झाम आहे, म्हणून घाबरण्याचं काही कारण नाही आहे. आणि सांगायला खूप आनंद वाटतो की कझान विद्यापीठाचे म्हणजे 2014ला जे MCI टॉपर्स होते ते कझान विद्यापीठाचे आहेत. आता देखील 2015ला देखील जो निकाल आलेला आहे दॅट इज व्हेरी गुड. म्हणजे 70% हा MCI पासिंग रेट आहे. ह्याचं रिझन मी हे पण म्हणू शकतो की एक टीचिंग फॅकल्टी जे काम करत आहे विद्यार्थ्यांसोबत, त्याचप्रमाणे जे पर्सेंटेज आहेत, मार्क्सचे जे पर्सेंटेज आहेत, त्याच्यामुळे आम्हाला चांगले विद्यार्थी तिथं नेल्या कारणाने त्यांचं
मोल्डिंग त्या पद्धतीने होत आहे. बरोबर. कदाचित त्यामुळे आणि आपल्याला मला हे असं रिझल्ट्स वाटतं की मिळत आहे. आपण बाहेरच्या देशात गेल्यावरती आपण तिकडे जाऊन शिक्षण घेतल्यावरती आपण जरा आपले विद्यार्थी जास्त स्मार्ट होऊ शकतात. नक्कीच. अर्थातच इथे ऍडमिशन नाही मिळाली, भारतामध्ये ऍडमिशन नाही मिळते, चांगल्या हॉस्पिटल्समध्ये आपल्याला जॉब मिळत नाहीये, मात्र आपल्याला रशियामध्ये जाऊन आपल्याला जर मेडिकलचं शिक्षण घेण्याची संधी मिळाली तर नक्कीच गमावू नका. तुम्ही अगदी शेवटला आपल्या विद्यार्थ्यांना काय सांगाल, अगदी थोडक्यात? अगदी थोडक्यात 5 तारखेला ॲडमिशन राऊंड आहे. ज्या विद्यार्थ्यांना इंडियात ॲडमिशन मिळत आहे, कॉंग्रॅच्युलेशन्स. ज्या विद्यार्थ्यांना मिळू शकत नाही तर निराश होऊ नका. 5 जूनला ॲडमिशन राऊंड हा पुणे या ठिकाणी आहे. स्क्रीनवर आपले नंबर्स आणि ॲड्रेस फ्लॅश होत आहेत. काही क्वेश्चन्स असतील, एक्स्ट्रा क्वेश्चन्स फी संदर्भात किंवा बाकीच्या कुठल्याही संदर्भात, डू कॉन्टॅक्ट अस. नक्कीच सर, खरंच खूप छान मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना केलं. एलिझाबेथ, थँक्यू सो मच फॉर टॉकिंग विथ अस. खरं तर तुम्हाला जर मेडिकलला ॲडमिशन मिळाली नाही तर काही घाबरण्याचं कारण नाही किंवा निराश होण्याचं कारण नाही आहे, कारण की तुमच्यासाठी एके एज्युकेशनल ही संस्था कार्यरत आहे आणि आपले नंबर्सही खाली एके एज्युकेशनलचे गेलेले आहेत. तर तुम्ही नक्कीच जरूर संपर्क साधा आणि 5 जूनला पुण्यामध्ये पहिली ॲडमिशन प्रोसिजर राऊंड होणार आहे, तर नक्कीच त्यांच्या या प्रोसिजर राऊंडमध्ये सहभागी व्हा. यानंतर ह्या विशेष कार्यक्रमात म्हणजेच हॅलो 24 तास मध्ये इथे थांबतो. तुम्ही पाहत राहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.